डिपार्टमेंट माझ्याकडे आलं, मिनिस्ट्री मला मिळाली, पहिला प्रश्न माझ्या डोक्यात हाच होता की मी तर कधी काही खेळलेली नाही आहे, पण ह्या डिपार्टमेंटमध्ये मी करणार काय? कारण की एवढे वर्ष ठीक आहे, शाळा जीवनमध्ये जी आपली स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असते ते रेग्युलर प्रमाणे जसे मुलं खेळतात तसं मी पण खेळलेली आहे, पण एवढा 12-13 वर्षाचा गॅप झाल्यानंतर आणि 10 वर्ष सातत्याने एकतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम केलं किंवा महिलांच्या प्रश्नांवर काम केलं, रेल्वे असेल, जे आपल्या जिल्ह्याशी निगडीत आहे ह्या सगळ्या विषयांवर आतापर्यंत काम करत आलेली आहे. पण खेळ मंत्रालय हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. पण मागच्या 2 महिन्यापासनं सातत्याने मी पण त्याचं माहिती घ्यायचा प्रयत्न करते की याच्यामध्ये काय आपण चांगलं करू शकतो. कारण की माझा आधीपासून एक स्वभाव राहिलेला आहे की कोणतीही जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर ती फक्त नावापुरता जबाबदारी राहायला नको, त्याच्यातनं काहीतरी जाताना आपण आउटपुट देऊन गेलं पाहिजे, हे त्या पद्धतीने मी नेहमी काम करत आलेली आहे. म्हणजे मी सरपंच होती तेव्हा मला आठवतं की माझ्या घरासमोर जिल्हा परिषदची शाळा आहे आणि त्यावेळेस जेव्हा सरपंच झाली तेव्हा पहिला प्रश्न डोक्यात हा झाला की इथे ऑलरेडी नाथाभाऊंनी स्वतःचं गाव असल्यामुळे बरेचसे विकास कामं करून घेतलेले, पण मी काय केलं पाहिजे किंवा काय वेगळं केलं पाहिजे. तेव्हा मी महाराष्ट्रातली पहिली सेमी इंग्लिश स्कूल जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुरू केली. KG1 आणि KG2 हे पॅटर्न मी सुरू केलं, जे कुठेही नव्हतं. त्याच्यानंतर जिल्हा परिषदला सभापती म्हणून संधी मिळाली, तिथेही शिक्षण खातं मला मिळालं. त्यावेळेसही हे सेम पॅटर्न मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवायचा प्रयत्न केला आणि जवळपास 100-150 शाळा ह्या सेमी इंग्लिशमध्ये कन्वर्ट पण झाल्या आणि डिजिटल क्लासची सिस्टीम जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यावेळेस आम्ही सुरू केली आणि नंतर खासदार झाल्यानंतर जे आपले रेग्युलर कामं आहे ते सुरूच झाले. आणि आज खेळ मंत्रालय मिळाल्यानंतर माझ्या डोक्यात नेहमी हे झालं की आपण एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे तर याच्यातनं काही ना काही चांगलं आपण करून दाखवलं पाहिजे. आणि जेव्हा स्पोर्ट्स मिनिस्ट्री मी समजायला घेतली तर मला पण खूप आश्चर्य वाटलं की खरोखर खेळमध्ये करायसारखं खूप आहे. आज फक्त मेडल आणणं हेच आपलं एम नाही आहे, पण मेडल सोबत बऱ्याचशा गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातल्या ह्या स्पोर्ट्स सोबत जुडलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.